एवढ्या कठीण रताळ्याची मऊ खीर कशी करायची चला आज तुम्हाला सांगते मी। आता नवरात्र चालू झाले, रोज तेच फराळाचं खाऊन कंटाळा पण येतोय ना भरपूर। फसाला रताळा शिजवून खाते ते सगळ्याला माहित असेलच, पण मी आता वेगळ्या पद्धतीने रताळा शिजवून त्याची खीर करून दाखवणार आहे तुम्हाला। तर रताळा शिजवताना नाही थोडं मीठ टाकून शिजवायचं, म्हणजे चांगलं शिजतं आणि त्याला चव पण चांगली लागते। जर तुम्ही खीर करणार असला तर रताळ्यात मीठ घालून शिजवायचं, नाहीतर ते पानचट लागणार। आता रताळा शिजलेला आहे इथं आणि ते बाजूला काढून घेऊया आपण एका वाटीमध्ये। शिजलेला रताळा एका वाटीमध्ये काढून घेतल्यावर त्याची साल काढून घ्यायची सगळ्यात पहिला, नंतर ते बारीक चुरून घ्यायचं आणि नंतर त्यात आवडीनुसार साखर टाकायची, थोडी वेलदोड्याची पूड टाकायची। हे सगळं मिश्रण मिक्स करून झाल्यावर त्यात थोडं दूध टाकायचं सुरुवातीला। दूध घातल्यावर मिश्रण सगळं करून घ्यायचं आणि नंतर अजून थोडं दूध घालून ती खीर पातळ करून घ्यायची। आता आपली रताळ्याची खीर खाण्यासाठी तयार आहे। या नवरात्रीमध्ये ही खीर तरी नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला अशी गाठीची खीर नको असेल तर तुम्ही रताळा शिजल्यानंतर खिसणीने खिसून घेऊ शकताय किंवा मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ शकताय। आता ही रताळ्याची खीर शाई टाकल्यामुळे एकदम पेढा खाल्ल्यासारखी लागत होती आणि एकदम भारी झाली होती बरं का।